नमस्कार शेतकरी बांधवांनो, ई पीक पाहणी 2025 ही ॲप आता सुरळीतपणे चालत आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी ई पीक पाहणी व्हर्जन 4 वरती करून घ्यायची आहे. ते कशा प्रकारे करायचं आहे आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोरवरून ई पीक पाहणी व्हर्जन 4 डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याची नोंदणी करून घ्यायची आहे. पहिले आपल्याला खातेदाराची नोंदणी करायची आहे. त्यासाठी गट नंबर आणि खाते क्रमांक, मोबाईल नंबर आणि शेतकऱ्याचे नाव हे वगैरे टाकून नोंदणी करून घ्यायची आहे. जिथे रेंज असली मोबाईलला तिथे ही नोंदणी करून घ्यायची आहे ऑनलाईन. आणि पिकाची नोंदणी आपण शेतात जाऊन जर तिथे रेंज नसली तर ती ऑफलाईनसुद्धा करू शकता. नंतर पूर्ण माहिती भरल्यानंतर रेंजमध्ये येऊन तो डाटा आपल्याला अपलोड करायचा आहे. आता पुढे आपल्याला शेतात जाऊन आपल्या मोबाईलचे नेट आणि लोकेशन चालू करायचं आहे. त्यानंतर ई पीक पाहणी ॲप ओपन करायची आहे. तिथे आपला रिजन निवडायचा आहे नाशिक. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जळगाव. शेतकरी लॉग इन करायचे आहे. आपला मोबाईल नंबर, मोबाईल क्रमांक टाकून त्यावरती आपल्याला एक संकेतांक येईल. तो मेसेजमध्ये येईल. तर मेसेजचा इनबॉक्स ओपन करून तो संकेतांक बघायचा आहे आणि तो संकेतांक इथे टाकायचा आहे. तेव्हाच अचूकपणे टाकल्यानंतर इथे लॉग इन होईल. त्यानंतर खातेदाराचे नाव बघून घ्यायचे. आपलं जे खातेदाराचं नाव असेल, मी आता माझी स्वतःची माहिती भरलेली इथे आपण बघू शकता. का खातेदाराचे नाव घेतल्यानंतर पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मुख्य बघायला मिळेल ॲपचं. त्यानंतर पीक पेरणीची माहिती इथे भरायची आहे आपल्याला. सर्वप्रथम आपला खाते क्रमांक जो असेल तो घ्यायचा आहे. त्यानंतर आपला गट नंबर घ्यायचा आहे. त्यानंतर ॲटोमॅटिक तिथे आपल्या शेताचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्रफळ येऊन जाईल. त्यानंतर हंगाम निवडायचा मित्रांनो. हंगाम संपूर्ण वर्ष किंवा खरीप. केळी असली तर आपल्याला संपूर्ण वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर पीकमध्ये आपल्याला केळी असली तर निर्भळ पीक घ्यायचं आहे आणि कपाशी वगैरे असली तर बहुपीक मिश्र पीक घेऊ शकता. त्यानंतर पीक कोणता पीक आहे की फळबाग आहे. ते केळी असली तर आपल्याला फळबाग घ्यायचा आहे, कारण केळी ही फळबागांमध्ये येते. त्यानंतर आपलं क्षेत्रफळामध्ये किती केळीचे खोळं बसलेले आहे ते आपल्याला इथे नोंदवायचे आहे. तर माझं 91 आर आहे, त्याच्यामुळे जवळजवळ 4000च्या आसपास खोळं बसतात. तर तिथे 4000 खोळं टाकलेले आहे. कमी जास्त असू शकतात. त्यानंतर आपल्या विहिरीमध्ये सिंचनाचे कोणते साधन आहे, विहीर आहे, कूपनलिका आहे, ते नोंदवायचे. त्यानंतर सिंचन पद्धती, कशाप्रकारे तुम्ही पिकांना पाणी देत आहे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ठिबक सिंचन नोंदवलेलं आहे. त्यानंतर पीक लागवडीचा दिनांक, कोणत्या तारखेला तुम्ही पीक लागवड केलेली आहे, हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर ते चेक करून घ्यायचे. प्रॉपरली बघून घ्यायचं. काही चुकीचं भरलेलं असलं तर ते दुरुस्त करायचं आणि पुढे जायचं आहे. तर इथे माझं पीक कोणतं आहे ते नोंदवायचं राहिलेलं आहे. तर पीक आपण बघू शकता, वेगवेगळे पीक आहे. त्यामधून आपल्याला केळीचं पीक नोंदवायचं आहे. केळी इथे 2 प्रकारचे, केळी खोडवा म्हणजे पिलबाग आणि केळी लागण म्हणजे नवीन नव्हती. तर नवीन असलं तर नवीन नव्हती घ्यायची. झाडांची संख्या परत टाकावी लागेल. त्यानंतर आता पुढे जायचं आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर ॲप चांगल्या प्रकारे चालत आहे. आता आपल्या जिओ टॅग असल्यामुळे, लोकेशन चालू असल्यामुळे आपल्या शेताचा पूर्ण नकाशा तिथे ओपन झालेला आहे. आपल्याला आपल्या शेतामध्ये जायचं आहे. आमचा 27 क्रमांकाचा गट नंबर असल्यामुळे बघा तिथे ब्ल्यू कलरमध्ये दाखवतो आहे. मी कोपऱ्यावरती शेताच्या उभा आहे. तर संपूर्ण शेताचे नकाशे इथे आलेले आहे आणि येलो कलरमध्ये माझ्या शेताचा गट नंबर असून येलो कलरमध्ये आमचा शेताचा नकाशा दिसत आहे आणि ब्लू कलरमध्ये आपलं लोकेशन दाखवते, तुम्ही कुठे मोबाईल घेऊन उभे आहात. तर अशा प्रकारे शेतात जाऊन तुम्हाला ही नोंदणी करायची आहे.
इथे पिकाचा फोटो काढायचा आहे. 2 फोटो काढायचे पिकाचे प्रॉपरली. संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे मी आता फ्लॅश चालू केलेला आहे. अशा प्रकारे पिकाचा फोटो घ्यायचा आहे. एक फोटो झाल्यानंतर अजून दुसरा फोटो घ्यायचा आहे थोडासा दुसऱ्या जागेवरती. अशा प्रकारे फोटो घेऊन घ्यायचे आहे. आणि हे फोटो झाल्यानंतर अजून माहिती पूर्ण आपल्या पुढे आलेली आहे ते पूर्ण माहिती चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काही करेक्शन आहे का ते तुम्ही रद्द करून परत भरू शकता. आणि जर बरोबर असली तर खाली चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आपण बघू शकता पूर्ण माहिती आलेली इथे आता समोर. तर पुढे जायचं टिक करून सण बरोबर असेल तर. अशा प्रकारे आपल्या पिकाची माहिती साठवलेली आहे आपल्याला दिसते. आता आपल्याला चेक करायचं असलं तर पीक माहिती पहा इथे क्लिक करायचं आहे. आपली माहिती पूर्ण आलेली आहे. आपण बघू शकता मित्रांनो आपला खाते क्रमांक, गट क्रमांक, कोणत्या पिकाची नोंदणी केलेली आहे, भरलेले क्षेत्र, हंगाम, संपूर्ण वर्ष, लागवडीचा दिनांक ही पूर्ण माहिती आलेली आहे. ही माहिती अपडेट व्हायला नकाशावरती 48 घंटे लागतात.